झोपेचं शास्त्र आता खूप प्रगत झालेलं आहे. मेंदूच्या अभ्यासातून खूप गोष्टी आता प्रकाशात आलेल्या आहेत. पुरेशी झोप घेणं हा खरं तर जीवन मरणाचा प्रश्न आहे, पण आपण तो दुर्लक्षित ठेवलेला आहे. रात्री जागणं हे नव्या युगाचं, आधुनिक जीवनशैलीचं जणू लक्षण बनलेलं आहे. याविषयी बोलण्यासारखं खूप आहे. आमच्या कार्यशाळेमध्ये याविषयी एक मोठा सेशन घेतला जातो. पुरेशी झोप आवश्यक आहे, पण त्यासाठी झोपेच्या गोळ्या घेणं हे मात्र सर्वस्वी चूक आहे. हे पटलं तरी पुष्कळ लोकांना झोप येत नाही. बिछाण्यावर पडून बिचारे तळमळत असतात, झोपेची आराधना करत असतात. त्यांच्यासाठी आपण काही कानमंत्र बघूयात. ज्यांना झोप येत नाही त्यांनी सर्वप्रथम आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा फिक्स कराव्यात. त्यात बदल होऊ देऊ नये. झोप येण्यासाठी व्यायामाचा खूप उपयोग होतो, पण अति व्यायाम हा मारक ठरू शकतो. शिवाय झोपेच्या ठरलेल्या वेळेच्या आधी किमान 3 तास व्यायाम संपलेला असला पाहिजे. दुपारी 3 वाजल्यानंतर कॉफी पिणं टाळावं. शरीरातून चहा कॉफीचा शेवटचा अंश निघून जायला 8 तास लागतात. तोपर्यंत झोप सुरू होत नाही. झोपण्यापूर्वी मद्यपान टाळावं. अगदी हलकं मद्यपान कधी कधी शरीर शिथिल करण्यास मदत करतं, पण जर हा डोस जास्त झाला की स्वप्न निद्रेवर प्रतिकूल परिणाम होतो आणि मग झोपेची क्वालिटी कमी होते. रात्रीच्या वेळेस खूप जड जेवण हे झोपेला हानिकारक असतं. काही औषधं झोपेच्या चक्रामध्ये बिघाड करतात. आपल्या डॉक्टरांना विचारून अशी औषधं शक्य असल्यास बदलून घ्यावीत. दुपारी 3 नंतर झोपणं टाळावं. 3 पूर्वी किंवा त्या वेळापूर्वी घेतलेली हलकी झोप ही चांगली असते.